ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लातूर जिल्ह्यातले बहुतांश प्रकल्प जे आहेत ते पूर्ण स्थितीने आता भरलेले आहेत आणि पुराची स्थिती लातूर जिल्ह्यामध्ये अनेकदा निर्माण होते आहे आणि जे प्रकल्प आहेत लातूर जिल्ह्यातले वेळोवेळी त्याचे दरवाजे आहेत ते सातत्याने उघडावे लागतात आणि नियंत्रण करावं लागतं विसर्ग अशी स्थिती आहे। तावरजा प्रकल्पाचं जर आपण लक्षात घेतलं औसा तालुक्यातल्या तर गेल्या वर्षी या तावरजा प्रकल्पाची परिस्थिती वेगळी होती आणि आता यावर्षी हा प्रकल्प जो आहे तो सातत्याने विसर्ग या प्रकल्पातून करावा लागतं अशा प्रकारची स्थिती आहे। आज शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हस्ते या तावरजा प्रकल्पातल्या पाण्याचं पूजन झालेलं आहे। काँग्रेसचे नेते धीरजी देशमुख यावेळेला प्रामुख्याने उपस्थित होते। मला सांगा, गेल्या वेळेला या धरणामध्येची जी काही कॅपॅसिटी होती ती आता पूर्णपणे वाढलेली दिसते आहे। शेतकऱ्यांना याचा किती फायदा होईल आणि अशाच प्रकारचे जे काही प्रकल्प आहेत अनेक रायगव्हाण वगैरे असेल त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे। नाही, तावरजा प्रकल्प हा गेटच्या काही तांत्रिक अडचणीमुळे याच्यामध्ये क्षमते एवढं पाणी थांबत नव्हतं। आम्ही हे महाविकास आघाडी सरकार असताना हे निदर्शन आणून दिलं, इंजिनियरसोबत बसून चर्चा केली, विभागाला त्या सगळ्या माहिती पुरवल्या आणि त्याच्यामध्ये गेटचं रिपेअरचं बजेट जवळपास 42 कोटी रुपये ह्या प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि तो जलद गतीमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 6 महिन्यातच कॉन्ट्रॅक्टरनी ते काम पूर्ण करून आता शेतकऱ्यांसाठी आज जी आपण परिस्थिती बघतोय की मराठवाड्यामध्ये आजकाल पाऊस जास्त होतोय, त्या पावसाचा फायदा आता हे पाणी थांबवल्यानंतर ह्या परिसरातल्या जवळपास 4000 हेक्टर क्षेत्र आता सिंचनाखाली आपल्याला येताना दिसतंय आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या भागातल्या शेतकऱ्याचे पिकं चांगल्या पद्धतीने येतील। त्यांचा ऊस असेल, सोयाबीन असेल, अनेक बाकीचे जे काही पिकं घेऊ शकतील। आणि आपण म्हणल्यासारखं लातूरमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत ज्याला दुरुस्ती आहे की आता अंजनपूर बॅरेजची दुरुस्तीचं मंजुरी पत्र आता महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही जे प्रस्तावित केलं त्याची 13 कोटीची मंजुरी आलेली आहे। रायगव्हाण प्रकल्प ऑलरेडी आम्ही प्रशासकीय मान्यतेपर्यंत आमच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करून ते पोहोचवलं होतं की आता पाईपलाईननं लासरा पॉईंटवरून ते रायगव्हाणपर्यंत पाईपलाईननं ते पाणी यावं। आता आपण बघताय की मांजरा नदीच्या पात्रात जे पाणी येतं आहे ते वाहून दुसऱ्या राज्यात चाललं आहे, तर ते कॅच करून ते रायगव्हाण प्रकल्प पूर्ण भरेल ह्याची देखील व्यवस्था आमच्या काळामध्ये आम्ही ती करून ठेवलेली आहे। आता येणाऱ्या सरकारकडे आमचा पाठपुरावा राहील की आता त्याला प्रशासकीय मान्यता द्यावी, बजेट मंजूर करून द्यावं की जी जुनी प्रशासकीय मान्यतेला पोचलेली कामं आहेत ते जास्तीत जलद गतीनं केली तर अजून ह्या जिल्ह्यातल्या लोकांना जास्तीचा फायदा, सिंचन क्षेत्र वाढेल, शेतकऱ्यांची तहान भागेल असा आमचा विचार आहे। सिंचनाच्या दृष्टीनं लातूर जिल्ह्यातले शेतकरी म्हणजे स्वावलंबी होताना पाहायला मिळत आहेत का? आपलं म्हणजे जे मांजरा धरणावरचे बॅरेजेस असतील किंवा इतर नद्या ज्या आहेत त्या देखील नद्यांवर बॅरेजेस जे आहेत ते उभा करण्याची आवश्यकता आहे? नाही, अतिशय मांजरा पॅटर्न किंवा लातूर जिल्ह्यातला जो पॅटर्न राहिलेला आहे की लातूर, बीड आणि ह्या 3 जिल्ह्यामध्ये जे काही पॅटर्न राबवला गेला त्या काळामध्ये त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना थेट झालेला आपल्याला दिसून येतोय। पिकाची पद्धती असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, ह्या परिसरामध्ये ज्या पद्धतीची आर्थिक उलाढाल लातूर जिल्ह्याची खास करून पिकावर होते त्याच्यामधून आपल्याला हे लक्षात येतं की असे प्रकल्प त्या जिल्ह्यामध्ये राबवले गेले पाहिजेत। नदी जोड प्रकल्प असेल, वॉटर ग्रीडचा प्रकल्प असेल, सिंचनावर जास्त करून भर सरकारने आणि शासनाने दिला पाहिजे, जेणेकरून एखाद्या वेळेस एखादा मोठा रस्त्याचा प्रकल्प जरी मागे ठेवला पण ते हजारो कोटी रुपये सिंचनाच्या प्रकल्पावर देऊन शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर राज्याची आणि देशातली GDP वाढवण्यामध्ये शेतकरी जो मदत करतोय तो जो आर्थिक कणा आणि शेतकरी अजून आपल्या देशाचा मजबूत करेल अशी आमची भावना आहे। महेंद्र जोंधळे, TVNINE मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।